टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धुळे शहरामध्ये लँड माफिया असतील, गौण खनिज माफिया असतील यांनी जो उच्छाद मांडलेला आहे त्याचा एक जिवंत पुरावा या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आज उघड केला गेलेला आहे। या ठिकाणी आमचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांनी यापूर्वी धुळे शहरामध्ये हरित लवादा अंतर्गत पांढरा नदीमध्ये जे पूररेषेमध्ये कामं यापूर्वी झालेले होते त्या कामांना आक्षेप घेण्याच्या संदर्भामध्ये दिल्ली उच्च न्यायालयापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी लढा दिला होता। आणि आज या ठिकाणी मोराणे महिंदळे शिवारामध्ये या ठिकाणी चक्क नदी पात्रामध्ये ही जवळपास 1 किलोमीटरची आणि 15 फूट उंचीची डबर बांधकामाची भिंत या ठिकाणी लँड माफियांनी उभी केलेली आहे। या डबरसाठी कुठल्याही प्रकारची रॉयल्टी त्यांनी भरलेली नाही। कमीत कमी 3000 ते 4000 ब्रास इतका डबर या ठिकाणी आत्तापर्यंत वापरला गेलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकतात प्रचंड डबर या ठिकाणी पडलेला आहे। एक मोठं पोकलँड त्या ठिकाणी त्याचं काम सुरू असल्याचं या ठिकाणी निदर्शनामध्ये येते आहे। अत्यंत चुकीचा प्रकार या धुळे जिल्ह्यामध्ये सुरू आहे। आदरणीय जिल्हा अधिकारी मॅडमला आमची या ठिकाणी रिक्वेस्ट आहे की शासनाचा लाखो करोडो रुपयांचा महसूल या ठिकाणी हे डबर माफिया असतील, वाळू माफिया असतील, मुरुम माफिया असतील हे बुडवण्याचं काम करतायत। आणि यांना पाठिंबा हा अप्पर तहसील कार्यालय असेल, प्रांताधिकारी कार्यालय असेल किंवा मंडळ अधिकारी असतील यांच्याशिवाय हे काम कोणीही या ठिकाणी करू शकत नाही। हा ज्वलंत पुरावा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे आणि प्रांताधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर येऊन या संपूर्ण प्रकाराचा पंचनामा त्यांनी त्या ठिकाणी करायचा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।